कळमनुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांसह इतर 2 पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी ॲडव्होकेट रवी शिंदे यांनी 7 एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे। बघूयात। विजय असो, विजय असो, विजय असो। न्याय मिळालाच पाहिजे, शिंदे साहेबाला न्याय मिळालाच पाहिजे, ॲडव्होकेट रवी शिंदे साहेबांना न्याय मिळालाच पाहिजे। काल मी 12 वाजता म्हणजे 7 एप्रिल 2025 पासून तर आजपर्यंत मी म्हणजे जवळपास 30 तास अन्नत्याग आंदोलन केलं होतं। माझी मागणी होती की कळमनुरी पोलीस स्टेशनचे PI मोहन भोसले, PSI रघुनाथ शेवाळे आणि हनुमंत भिंगारे यांच्या विरोधामध्ये कायदेशीर कारवाई करावी। त्यांनी मला जे काही अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि ज्या पद्धतीने मला अपमानास्पद वागणूक दिली त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, त्यानंतर त्यांची या ठिकाणाहून निलंबन करावं। या 2 मागण्यासह आणि माझ्याविरुद्ध जे खोटा त्यांनी गुन्हा दाखल केला ते मागे घ्यावं। तर या संदर्भामध्ये आज आमच्या कळमनुरी वकील संघाचे सर्व माझे सहकारी यांनी SP साहेबांची भेट घेतली। SP साहेबांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे की या सिटी DYSP श्री भुसारे साहेब यांच्याकडून त्या प्रकरणाची सगळी चौकशी चालू आहे आणि चौकशी अहवाल आल्यानंतर तुम्हाला आम्ही कळवू। आज आम्ही रस्त्यावरली लढाई आमची संपलेली आहे। जरी आज या ठिकाणी आम्हाला लेखी आश्वासन मिळालं असलं तरी पण कुठली कारवाई झाली नाही हे आमच्या पण लक्षात येत आहे आणि आता आम्ही उद्यापासून न्यायालयीन लढाई याच्या विरोधामध्ये या पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये लढण्यासाठी आम्ही उद्यापासून आम्ही सज्ज झाले आहे। 25 मार्च 2025 ला माझे नातेवाईक अनुसाहेबाई वडकुते ज्या उमरा येथील आहेत त्यांचा मुलगा ज्ञानबार वडकुते यांचा खून 24 तारखेला रात्री झाला असं कळाल्याच्या नंतर मला त्यांना पोलीस स्टेशनला तक्रार द्यायची होती। त्यानंतर मला त्यांनी 25 तारखेला फोन केला दुपारी 1 वाजता की आम्हाला रिसर तक्रार द्यायची आहे, थोडं आपल्याला कायदेशीर तुमची मदत पाहिजे। म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो। त्या ठिकाणी ते फिर्यादी सांगत होते, मी एवढंच म्हणलो पोलिसांना किंवा ती फिर्यादी जसं सांगते त्या पद्धतीने तुम्ही गुन्हा दाखल करून घ्यावा, परंतु त्या ठिकाणी ऑलरेडी त्यांचं काहीतरी एक फिर्याद अगोदर तयार करून ठेवली होती आणि त्या ठिकाणी तिला जबरदस्ती सही करा म्हणत होते असं त्यांचं पूर्वी चालू होतं। आणि तेवढ्यात मी गेलो आणि मी एवढंच म्हणलं असताना मोहन भोसले जे तिथले PI त्यांनी मला दमदाटी केली, मला शिवीगाळ केली आणि म्हणलं की तुम्ही पोलीस स्टेशनच्या बाहेर व्हा। त्यानंतर तिथले जे काही रघुनाथ शेवाळे त्यांच्याकडे ते गुन्ह्याचा तपास पण आहे म्हणून आता आम्हाला ते हे झालेलं आहे उघड, आणि हनुमंत भिंगारे या दोघांनी मला सांगितलं की तुम्ही वकिली जे करायची तर कोर्टात करायची। आणि हा सगळा प्रकार ज्यावेळेस झाला सगळे त्या लोक त्या ठिकाणी होते, CCTV कॅमेऱ्यामध्ये पण त्या प्रकार आलेला आहे आणि आम्ही माझी जी मग लागली मी SP साहेबाला फोन केला आणि SP साहेबांनी सांगितलं की मी मुंबईला आहे, तुम्ही ऍडिशनल SP जे आहेत मॅडम अर्चना पाटील त्यांना भेटा। आम्ही त्यांना भेटून लेखी मी तक्रार दिली। त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवशी 26 तारखेला ऑनलाईन कंप्लेंट पण केली। IG साहेबांना भेटलो, SP साहेबांना पण मी भेटलो, पण त्यांनी कुठली कारवाई केली नसल्यामुळे मला या ठिकाणी त्याग आंदोलन करावं लागलं। आणि शेवटी पोलीस प्रशासनाच्या पण लक्षात आलंय की अधिकाऱ्याची चूक असल्याच्या नंतर ते ऐकावंच लागते आणि वकिलाला म्हणजे माझी 20 वर्षाची प्रॅक्टिस असताना असा माझा अनुभव आहे की जनतेला या ठिकाणी आमच्यासारख्या वकिलाला बोलू देत नाही तर सामान्य लोकांना पोलीस स्टेशनमध्ये कशा पद्धतीने वागणूक मिळते हे या ठिकाणी या प्रकरणातून लक्षात आलेलं आहे। आणि मला अपेक्षा आहे की SP साहेब IG साहेब याच्या विरोधामध्ये कारवाई करतील। त्यांनी कारवाई जर नाही केली तर मी कोर्टात जाणार आहे। आता यानंतर मी कोर्टाची लढाई उद्यापासून आणखी लढणार।